योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत। तर बघा, लाडक्या बहिणीला डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्येच मिळणार आहे। तर केव्हा मिळणार आहे आणि किती मिळणार आहे, संपूर्ण जी माहिती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला नवनवीन अपडेट माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा पुढे आता, तर बघा, महायुती जी सरकारची आहे, मुंबईची महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे। आतापर्यंत पात्र महिलांना 5 महिन्यांचे हप्ते मिळाले आहेत किंवा प्रक्रिया सुरू झालेली आहे। नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका असल्यामुळे सरकार आता डिसेंबर महिन्यात हप्ता का बघा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार का, असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात निर्माण झालेला आहे। तर बघा, संपूर्ण माहिती बघूया पुढे तर बघा, 7,500 रुपये तुम्हाला जमा झालेले आहेत। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जात आहेत। त्यानुसार प्रत्येक महिलेला 18,000 रुपये मिळणार आहेत। आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अशा 5 महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत। बघा, म्हणजेच 7,500 रुपये तुम्हाला आलेले आहेत। आणि बघू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत साहेबांकडून हा मोठा निर्णय झालेला आहे। बघा, तर राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच आता लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता महिलांच्या खात्यात जमा होईल। कारण बघा, असे म्हटले आहे जाते, नवीन सरकार या योजनेबाबत कुठलाही जो निर्णय आहे तो ठेवण्यात आलेला आहे। बघू शकता की जो तुमचा नोव्हेंबरचा हप्ता आहे, तर बघा ताईंनो, जो तुमचा नोव्हेंबरचा हप्ता आहे तो महिन्याभर आधीच, तर ऑक्टोबर महिन्यातच आचारसंहिता लागत असल्यामुळे ही योजना कात्रीत अडकू नये यासाठी महायुती सरकारने ऑक्टोबरच्या हप्त्यासोबतच नोव्हेंबरचाही हप्ता दिला होता। त्यामुळे एकाच महिन्यात महिलांना 3,000 रुपये मिळाले। शिवाय महिना अखेर दिवाळी असल्यामुळे त्यापूर्वी त्यांना अनेक जणांनी गोड बातमी मिळालेली आहे। तर बघू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत साहेबांनी, तर आता बघा, लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता, तर सर्वात इम्पॉर्टंट डिसेंबरचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होणार आहे हा प्रश्न पडला आहे। तर आता 1.5 महिन्याने जमा होण्याचे संकेत आहेत। बघा, 1.5 महिन्याने, कारण बघा, म्हणजे डिसेंबरमध्ये महिन्याचे जमा होण्याची शक्यता आहे। नुकत्याच महायुतीच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिलेली आहे। बघा, तर लाडकी बहीण योजना कायम सुरूच राहण्याचे सुतोवाच केलेले आहे। कारण ही योजना कायम चालू ठेवणार असे पण त्यांनी आपल्याला एका सभेमध्ये सांगितले, पत्रकार परिषदेमध्ये सांगितले। तर आता 1.5 महिना वाट पहा। बघा, थोडक्यात राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यांचे वाटप होणार आहे। कारण सध्याच्या सरकारची मुदत 26 नोव्हेंबरपर्यंत आहे आणि 23 नोव्हेंबरला निवडणुकांची मतमोजणी आहे। बघा, त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर 3 दिवसांचे नवे सरकार स्थापन होणार आहे। बघा, 3 दिवसात तुमचे नवीन सरकार स्थापन होणार आहे। आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर कमीत कमी 1.5 महिना तुम्हाला लागणार आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यासाठी। आणि बघू शकता तुम्ही की लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात। तर बघू शकता की लाडकी बहीण योजनेमध्ये आता राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल असे म्हटले जाते। नवीन सरकार या योजनेबाबत कुठलाही निर्णय घेईपर्यंत ही योजना सुरूच राहील। त्यामुळे महिलांना डिसेंबर महिन्यापर्यंत जो म्हणजे पुढील हप्ता जो आहे तो किमान 1.5 महिना वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही। तर या ठिकाणी तुम्ही बघू, तर कमीत कमी तुम्हाला 1.5 महिना लागणार आहे। बघा, तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही घोषणा केलेली आहे। आणि ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत साहेबांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। बघा, तर लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात जास्त फेमस झालेली योजना आहे। आणि त्यानंतरच बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितले तुम्हाला की डिसेंबरचा हप्ता तुमचा ॲडव्हान्समध्ये जमा करू आणि डिसेंबरचा जो हप्ता आहे तुम्हाला अजून आम्ही वाढवून 3,000 रुपये देणार आहोत। तर सरकारने असे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत। तर बघा, महायुती सरकार आणि महाआघाडी सरकार या दोघींमध्ये आता कॉम्पिटिशन सुरू आहे। ते म्हणत आहे, आम्ही महालक्ष्मी योजना चालू करणार आहोत। बघा, तर महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना आम्ही अजून 3,000 रुपये महिन्याला सुरू करणार आहोत। बघा, 3,000 रुपये महिना डायरेक्ट कंटिन्यू सुरू राहणार आहे। तर बघू शकता की आता 20 नोव्हेंबरला तुमचं मतदान आहे आणि 23 नोव्हेंबरला तुमचा निकाल आहे। 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल। तर अशा पद्धतीनं लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही सर्वात मोठी आता लॉटरी बनलेली आहे लाडकी बहीण। कारण सर्व बहिणींचे आता आणि सर्व जे आता सरकार आहे ते फक्त लाडकी बहीण योजना महिलांना जास्तीत जास्त, कारण महिलांची जी मते आहेत त्या आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार
महिलांची जी मते आहेत त्यावरच सरकार स्थापन झालेलं आहे. त्यामुळे जे सरकार आहे आता आणि जे आता महिला आहेत तर महिलांना नवनवीन ते गिफ्ट देत आहेत, नवनवीन त्यांच्यासाठी योजना आणत आहेत, राबवत आहेत. कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून अशा नवनवीन आणि महत्त्वपूर्ण निर्णय होत असतात. त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला ताईंनो. आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून नवनवीन आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. आणि लाडक्या बहिणींना आनंदाची अपडेट आहे की तुम्हाला डिसेंबरमध्ये सुद्धा हप्ता वाढ भेटणार आहे आणि 6वा आणि 7वा तुम्हाला हप्तासुद्धा मिळणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना जी आहे ही योजना कायम चालू राहणार आहे. ही योजना आम्ही बंद करणार आहे असं पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि बघू शकता की आता नवनवीन योजना सुरुवात झालेली आहे. महालक्ष्मी योजना आहे, लाडकी बहीण योजना आहे. बहुतेक सर्व सरकार आता महिलांच्या जे आहेत महिलांना सक्षम बनवण्यासाठी झालेलं आहे. बघा सक्षम बनवण्यासाठी त्यांना स्थापन केलेलं आहे. आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात. त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला. आणि ताईंनो तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता. तर तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात. त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही एक लाईक जरूर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, शेअर करा. नवीन आपले नातेवाईक मित्र मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचा. कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर ऑथेंटिक आणि नवीन अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. आणि तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला. तुम्हाला जे सरकारी योजनांसंदर्भात जी बी काही नवीन माहिती आहे ते नवीन लेटेस्ट निर्णय होता सर्व माहिती A to Z तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला ताईंनो. आणि शंका जर तुम्हाला काही असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.